नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी रमेश टोमके ओएसएस ॲग्रोच्या माध्यमातून आज आपण गंगाखेड तालुक्यामध्ये मालेवाडी या गावामध्ये आपले नामदेव राठोड सरांच्या शेतामध्ये आहोत मित्रांनो. आणि खरंच ऊसावरती खूप जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. आणि सरांना बीज प्रक्रियापासून म्हणजे लावणीपासून तर आत्तापर्यंत कंप्लीट 6 महिने ऊसाला झालेले आहेत मित्रांनो. सरांचा ऊस जानेवारीच्या 12 तारखेला लावलेला आहे आणि आज जुलैच्या 12 तारखेला कंप्लीट त्यांना 6 महिने झाले आहेत मित्रांनो. आज पाहूया आपल्या ऊसाचं पोझिशन आणि आज 6 महिन्यामध्ये किती कांड्यावरती ऊस जाऊ शकतो हे आपण आपल्या डोळ्यानं लाईव्हमध्ये पाहू शकत मित्रांनो. तर आपण चला ऊसाचे नेमके कांडे किती आहेत ते मापूयात मित्रांनो. पहा मित्रांनो, आज आपण जे ऊसाचे कांडे आहेत त्याची सुरुवात करू मोजण्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे माझ्या हाईटच्या दुप्पट मित्रांनो ऊस झालेला आहे. आणि आज 6 महिन्यामध्ये जवळपास 18-19 कांड्यावरती ऊस आहे मित्रांनो. खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे मित्रांनो. तर आणखीन आपल्याकडे 4 महिने बाकी आहेत मित्रांनो. म्हणजे मॅक्झिमम 4 महिन्यामध्ये माझं टार्गेट आहे की कमीत कमी 35 ते 40 कांड्यावरती ऊस जायला पाहिजे मित्रांनो. आणि ऊस जायली कारण आज आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांना विचारलं की त्यांच्या आत्तापर्यंत शेतामध्ये किती टनाचा उतार निघाला आहे, तर सरांनी आम्हाला असं सांगितलं की सर हायेस्ट आम्ही 40 ते 45-50 टनापर्यंत आम्ही उतार काढला आहे. तर आपण 6 महिन्याचं ऊसाचं पोझिशन पाहू शकता. 6 महिन्यामध्ये जरी सरांनी आज जरी ऊस तोडा तर कमीत कमी 60-65 टनाच्या पुढे आज त्यांचा उतार येऊ शकते मित्रांनो. इतका जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो. तर चालतंय, नक्कीच सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आज जसं ओएसएस ॲग्रोच्या माध्यमातून जे आपल्या शेतीमध्ये रिझल्ट आलेला आहे तसा तुम्हाला पण रिझल्ट येऊ शकते मित्रांनो. तुम्हाला रिझल्ट येईल, फक्त आपला थोडा विश्वास ठेवून जर आपण खतं आणि औषध जर वापरले तर प्रत्येकाला कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न मिळू शकते. धन्यवाद.